पोरो नमस्कार. गव्हर्नमेंट अलीकडे प्रत्येक क्षेत्रात जागा काढायला तात्पर्य तू हा तवा गरम पाहिजे आणि तहान लागल्यावर तू आईर खाल्ली न पाहिजे. आता लक्षात घ्या, बँकिंग क्षेत्राची तयारी करणाऱ्या पोरांसाठी आणखी एक खुशखबर आहे. जवळपास 11,000 म्हणजे प्रत्यक्ष 11,403 जागा याची बॅच देखील आपल्या ॲपमध्ये आहे. त्यासाठी उद्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ॲपमध्ये येतील. जे पोर ऑलरेडी ॲपमध्ये जॉईन आहेत त्यांनी आवर्जून ती बॅच जॉईन करा. पण यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, त्या पहिले क्लिअर करा. बाळांनो, एकूण जागा जर तुम्हाला विचारलं तर याच्या एकूण जागा, सर्वांनी लक्षात घ्या, याच्या एकूण जागा आहेत 11,403. आता बँकिंग क्षेत्रामध्ये तुला नोकरी करायची आहे तर त्यासाठी काही शैक्षणिक पात्रता लागते. ग्रामपंचायत सदस्यापासून राष्ट्रपती जरी व्हायचं असेल तर पात्रता लागते. मग यासाठी पात्रता आहे पदवीधर. आता हे जर कोणाला कळत नसेल तर आपल्या भाषेत कला, वाणिज्य, विज्ञान याची पदवी ती ह्याकडे पूर्ण पाहिजे. थर्ड इयरमध्ये असेल तरी फॉर्म भरता येत नाही, कारण ह्या परीक्षा सध्या MPSCकडे गेल्यात आणि यामध्ये 2 परीक्षा आहेत, पूर्व आणि मुख्य. आता मात्र हे परीक्षा घेणार कोण आहे तर हे परीक्षा घेणार आहे IBPS. हे लक्षात घ्या. मग बँक क्षेत्र जरी तिकडे नसेल तर परीक्षा पद्धती यांच्याकडे आहे आणि याच्यामध्ये देखील पूर्व परीक्षा आहे, याच्यामध्ये देखील मुख्य परीक्षा आहे. मग आता यासाठी ज्याला कोणाला फॉर्म भरायचा आहे मग त्यासाठी वय पण आहे. तर मग यासाठी वयाची पात्रता काय आहे तर कमीत कमी तो 20पेक्षा कमी नसावा आणि त्याने 28 वर्षापेक्षा जास्त वय त्याचं नसावं. म्हणजे 20 ते 28 हे त्याचं वय आहे. आता यानंतर आणखी मेन काय बाळांनो, तर यामध्ये आणखी मेन अर्ज करायचा आहे. आता अर्ज कधी करायचा आहे तर सोपी गोष्ट, अर्ज करायचा आहे आजपासूनच. मग आज तारीख आहे 1 ऑगस्ट. मग 1 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची मुभा आहे बाब्या. तू काय करतो, 20 तारखेला कम्प्युटरवाल्याकडे जातो, ऐन टायमाला त्याचं कम्प्युटर हँग होते, साईड जाम होते. म्हणजे तहान लागल्यावर ईर खांदायचे, कुटाणे करायचे नाही. नाही तर बाकी लोकांचा अंदाज करायचा, नेमकं लोकांचे किती फॉर्म येतील नंतर मी भरतो, हे असे काय म्हणतात उपटसुंबे विचार डोक्यात येऊ द्यायचे नाही. कळलं का? तर 1 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायचा आहे. याची पूर्व परीक्षा लक्षात घ्या 10 आणि 11 ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. याची मुख्य परीक्षा याची मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला होणार आहे. आता अशा पद्धतीने याचं शेड्यूल आले. मग आता यासाठी तुम्हाला मेन गोष्ट ताण का घ्यायचा नाही तर याला ताण न घेण्यासाठी आपल्या याच्यामध्ये फीस कमी यशाची हमी. आपला नाद कोणीच करायचा नाही. 15, 16, 17 ऑगस्ट पुन्हा 15 रुपये, 16 रुपये, 17 रुपये. गोरगरिबाचे लेकरं जे म्हणेल ते. कळलं का? मग याच्यामध्ये बाळांनो कैवल्य देशमुख सर आहेत, घुगे सर आहेत आणि रमा मॅडम आहेत. हा बँकिंग विषय तुमचा ते शिकवणार आहेत. मग ती पूर्व आणि मेन्स या दोघांची संयुक्तरित्या IBPS या अगोदर घेतलेले जे काही PYQ असतील त्याचा विचार करून ही बॅच असेल. म्हणून सर्वांनी ह्या बॅचमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करा. काही तुमच्या समस्या असतील तर आपला जो काही ऑफिसचा नंबर असतो 70 20 12 54 40 यावर संपर्क साधा. पण सर्वांनी आपल्या घराचं कमी वेळात चित्र बदलण्यासाठी राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करना शिको. 5 वर्ष गाढवासारखी मेहनत केल्याशिवाय अख्खा विषय सिंहासारखं, कळलं का, डरकाळी फोडण्यात घालता येते. पण आता जर आपण माज सिंहासारखा केलो आणि आताच डरकाळ्या फोडायला लागलो, ह्याचं तोडतोन हाणतोन फाडतोन पाहतो तर पुढचं आयुष्य कधी आपल्या नशिबात कसं येईल काही सांगता येत नाही. म्हणजे वेळेच्या अगोदर स्वतःमध्ये बदल करायचा शिका, नाही तर वेळ अशी बदलायला भाग पाडते त्यावेळेस आपल्याला कोणीच साथ देत नाही. म्हणून आपल्या घराचं चित्र बदलण्याचं प्रभावी माध्यम आपल्याकडे एकच आहे, ते माध्यम आहे शिक्षण. आणि अभ्यास केल्यानं कोणाच्या अंगाला छिद्र पडत नाहीत. म्हणून विनंती आहे बाळांनो, आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. आपल्याला बाकी कोणत्याच पक्षाशी घेणं नाही. म्हणून सर्वांनी 11,403 जागा आहेत. 1 ऑगस्टपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 21 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. 27 डिसेंबरला पेपर आहे. आपल्याकडे 3-4 महिने आहेत. छान पद्धतीनं तुमची तयारी आम्ही करून घेऊ. आमची नसेल कोणाचीही बॅच करा, पण बाळांनो अभ्यास करून स्वतःच्या घराचं चित्र बदला. आपल्या अंगावर यशाचा गुलाल पडला पाहिजे. पडलेला गुलाल बापानं पाहिला पाहिजे आणि बापाच्या डोळ्यात आपसुक आनंद अश्रू आले पाहिजे. तो बाप गावामध्ये कॉलर टाईट करून फिरला पाहिजे. वयवर्ष 25-30 मध्ये आपण असाल, आपण पैसा कमवावा आणि आपल्या बापानं थाटात गावात फिरावं. पाराच्या मंदिराच्या पारावर बसल्याच्या नंतर त्यानं कुठल्याही गरजेबद्दल
किंवा घराच्या सुखसोयीबद्दल विचार त्याच्या डोक्यात येऊ नये, त्या गरजा तुम्ही पूर्ण कराव्यात. म्हणजे आपल्या पैशावर आपल्या बापानं गावाच्या मंदिर आहे, मंदिराच्या पारावर बसून गप्पा हाणाव्यात. आपल्या नैतिकतेबद्दल, आपण केलेल्या संघर्षाबद्दल आपला बाप लोकांना बोलला पाहिजे. हे करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. सध्या स्वतःकडे लक्ष द्या. वाईट गोष्टीत पडू नका. बिनाकामी जे लोक आहेत, आज फ्रेंडशिप डे आहे, पण मित्र कसा असावा, जो मित्र तुम्हाला तुमच्या घराच्या परिस्थितीची जाणीव करून देतो, बापाच्या कष्टाची जाणीव करून देतो. बाबा इकडं नको, इथं 15 मिनिटं वाया जातील, चल आपण एक पान वाचू, हा तुमच्या नशिबात असणारा एकमेव मित्र असणं गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला म्हटलेलो आहे, तुमच्या नशिबात एखादी पोरगी असली नसली का काय, पण जीवनात एक दलिंदर मित्र असला पाहिजे. तो जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरलं दुःख दिसलं तेव्हा त्यानं तुमच्या खांद्यावर हात ठेवला पाहिजे आणि तो तुम्हाला म्हणला पाहिजे, ताण घेऊ नको, मी तुझ्यासोबत आहे. त्या सर्वांना मित्रत्व दिनाच्या भरभरून शुभेच्छा. आणि तुमच्या यशामध्ये दीपस्तंभ होण्याची भूमिका विके क्लास सदैव करत राहील, हीच एक अपेक्षा सर्वांना ठेवतो. सर्वांनी डाउनलोड करायचे प्ले स्टोअरला जाऊन विके क्लास ॲप. बॅच आहे स्पेशल बँकिंगसाठी. ती बॅच परवा म्हणजे उद्या लॉन्च होईल. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ॲपमध्ये येईल. सर्वांनी जॉईन करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.